हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण स्लीव्ज जे असते त्याचं सुंदर असं डिझाइन बघणार आहोत। नेहमीच आपण साडीला काट असले की ते काट आपण स्लीव्जला घेतो, पण शॉर्ट स्लीव्ज असेल तर ते पूर्ण काट येतात, पण लॉंग स्लीव्ज असेल तर अर्ध्या बाहीला काट येतात, अर्धी बाही फ्रीज राहते आणि ते एकदम रेग्युलर झालेलं आहे, एकदम कॉमन झालेलं आहे। सो आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बाही कटिंग करणार आहोत आणि त्याला सुंदर असा छान असा पॅटर्न बनवणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी मी बाही कटिंग कशी करायची एल्बो ते सांगते। इथे मी डबल अस्तर आहे आणि एका वेळेस आपल्या 2 बाही कट होणार आहेत। फोल्ड करून घेतलेला आहे आणि तुमच्या छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच आपण रुंदी टाकतो बाहीची। आता ही जी बाही आहे या बाहीला उंचीमध्ये साधारणतः मी 2.5 ते 3 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजे कमी पडायला नको नंतर त्यासाठी, कारण आपला मध्ये जॉईंट आहे। त्यामुळे मी काय करते, पहिल्यांदा 2 इंचावरती एक मार्किंग करून घेते खालच्या बाजूने, जे की माझं एक्स्ट्रा मार्जिन असणार आहे आणि त्यावरती आपली रेग्युलर बाही आपण जशी अस्तरची टाकतो उंची प्लस 1 इंच, उंचीमध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घेतो। सेम मी इथं वरती तसंच टाकलंय, खाली 2 इंच अगोदर सोडलेला आहे। आता उंचीवरती एक मार्क केला, त्यानंतर साधारणतः आपण 3.5 ते 4.25 इंच मुंडा खोली घेतो एल्बो स्लीव्ससाठी, तर मी 3.5 इंच घेतली आहे। आणि त्यानंतर जी रुंदी आहे ती छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच, म्हणजेच 36 छातीसाठी 8.5 इंच घेतलेली आहे। त्यानंतर 1.5 इंच आतमध्ये घेतलं, 8.5च्या आतमध्ये, आणि वरती एक क्रॉस लाईन आखून घेतली आणि पुढचा आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार देते। फ्रेंच कर्व वापरलाय। फ्रेंच कर्वने सुद्धा सुंदर असा आकार येतो बाहीला। आणि जेव्हा बॅक बोटनेक असतो तेव्हा बाहीला थोडासा पाठीमागचा आकार जो आहे थोडा बाहेरून द्यायचा, जेणेकरून शोल्डरला बाही टाईट होत नाही। बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येत असेल, सो नक्की सॉल्व्ह होईल तुमचा इथे। फ्रंट आणि बॅकचा मुंढा झालेला आहे, त्यानंतर दंडघेराचा अर्धा टाकलं आणि मी मार्किंग केलं। आता ही बाही मी कट करते, तर एका वेळेस 2 बाही निघालेल्या आहेत। आता मी इथे पुढचा आकार पण कट केला। आता इथे घेतलेला आहे मी ब्लाऊज पीस, त्यातले जे काठ आहेत त्या काठाच्या वरती अर्धा इंच मार्जिन सोडून मी काठ कट करून घेतले। आता साधारणतः काठ किती आपले उरणार आहेत शिलाई मार्जिन सोडून ते चेक करायचं, तर 4.5 इंच उरणार आहेत। ओके, तर त्यासाठी मी पुन्हा आपण जी बाही कट केली आहे अस्तरची त्यावरती मी मार्किंग करते 4.5, कारण आपल्याला शिलाई मार्जिन पण लागणार आहे ना दोन्ही बाजूला। तर मी खालच्या बाजूने 5.5 इंचावर मार्किंग केलं आणि मधला भाग जो आहे तो कट करून घेतला। आता 4.5 वजा केलं आहे म्हणजे 5.5, तर उरलेलं जे आहे ते आपल्याला 6.5 किंवा 7 इंच हवं आहे। जास्त असेल तर ते आपण बाही जोडताना ॲडजस्ट करू। आता यासाठी पण मी फॅब्रिक कट करून घेतलं, तर अशा प्रकारे हे कटिंग झालेलं आहे। आता शिवण्यासाठी आलेली आहे मी। सर्वात अगोदर आपल्याला काठ जे आहेत ते अस्तरला जसं आपण बॉटमला फिनिशिंग देतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे फिनिशिंग बॉटमला फक्त देऊन घ्यायचे काठाला। तर मी अर्धा इंच शिलाई मार्जिन देऊन दाबटीप देऊन ते उलटवून व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतलं आणि एक्स्ट्राचं मार्जिन होतं ते कट करून घेतलं। त्यानंतर वरचा जो बाहीचा काठाच्या वरचा भाग होता तो उलट्या दिशेने अस्तर ठेवून तो पण मी व्यवस्थित अटॅच करून घेतला। तर अशा प्रकारे हे दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित छान असे तयार झालेले आहेत। आता घेतलं मी इथे कॅनव्हासची पट्टी घेतलेली आहे, दंडघेर आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे, शिलाई मार्जिन ॲड करून ती मध्ये फोल्ड करायची आणि उंची साधारणतः 2 इंच घेतलेली आहे। तर आता मी काय केलं, एक लाईन आखून घेतली म्हणजे सरळ होईल, आणि त्याच्यावरती 1/2 इंच अर्धा इंच अजून एक लाईन आखून घेतली
आणि ओपन बाजूकडनं 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून दिलं, म्हणजे जेवढी आपली काठ होते, काठाचा बॉटम होता त्याच पद्धतीने मी डबल फोल्डमध्ये केलेला आहे. आणि आता जे खाली 1/2 इंच आपण सोडलेलं आहे त्यावरती आपल्याला असे राऊंड राऊंड आकार द्यायचे. साधारणतः मी इथे फॅब्रिक पेंटिंगची जी बॉटल आहे त्यांनी केलं आहे छोटंसं. तुमच्याकडे जर एखादं छोटंसं झाकण असेल किंवा तुम्ही एखादा गोल तयार करा 1-1.5 इंचाचा पुठ्ठाचा आणि त्याचा हाफ सर्कलसुद्धा इथे ठेवू शकता. आता हे मी व्यवस्थित कट करून घेतले. कट केल्यानंतर परत आपल्याला वरती 1/2 इंच ठेवायचं आणि बाकी एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी हे अस्तरवरती चिटकवून घेतलेलं आहे. कॅनव्हास आहे, एक बाजू आपली त्याची चिकटणारी असते, चिटकवून घेतलं. त्यानंतर जे सरळ बाजू होती त्या सरळ बाजूला फॅब्रिक एक्स्ट्रा होता अस्तर, त्यावरती एक टीप टाकून घेतली. आता जी काठाच्या वरची बाहीची बाजू होती त्यावरती मी 7 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण आपल्याला ते तयार 6.5 इंच हवं आहे. ओके, तर बरोबर जिथे एंड येतोय हाफ सर्कलचा तो 7 इंचावर येईल अशा पद्धतीने मी हे ठेवलं आणि ह्याला टाचण्या लावून घेतल्या आणि सरळ भागावरती सरळ भाग ठेवला, म्हणजे हे दुमडल्यानंतर आतमध्ये जाईल. आता जसा हा कर्व आहे तसा हा व्यवस्थित कर्व आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आणि तो नंतर व्यवस्थित स्टिच झालाय कट करून घ्यायचा. नॉचेस द्यायचे जिथे जिथे कॉर्नर्स आहेत तिथे तिथे वरती पण नॉचेस द्यायचे. जिथे उलटवायचं आहे आपल्याला तिथे व्यवस्थित कॉर्नरला नॉच द्यायचं, म्हणजे हे उलटवणं सोपं जाणार आहे, फॅब्रिक खेचलं जात नाही आपलं. आता हे मी उलटवून घेतलं. उलटवल्यानंतर आतून एक मी टिप टाकून घेतली आणि हे व्यवस्थित छान असा कर्व शेप उलटवून घ्यायचा. काय होतं बऱ्याचदा प्रॉपर बाहेर उलटलं जात नाही आणि मग तिथे शेप वेगळा दिसतो, म्हणून मी एक सुई घेतली आहे. सुईच्या टोकाच्या साह्याने मी व्यवस्थित ते हे करून घेते, बाहेर काढून घेते. छान इस्त्री करून घेतली आणि आता तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण सिंपल काठ जोडण्यापेक्षा असे छान असे काठ जोडून आपण त्याला छान असं डिझाईन करू शकतो. म्हणजे फक्त असे प्लेन काठ न दिसता एक छान असा पॅटर्न आणि सोबर तयार होतो. तर मी आता ह्या काठांवरती हा शेप ठेवलेला आहे. उंची वगैरे चेक करून घ्यायची बाहीची. आता फक्त 1/2 इंच शिलाई मार्जिन आपल्याला बाही जोडण्यात लागणार आहे, तेवढंच ठेवून व्यवस्थित जोडून घ्यायचं. पूर्णपणे त्या कर्व शेपनुसार बाही छान अशी एकमेकांना जोडून घेतलेली आहे आणि शेवटी मी इथे घेतलेले आहेत मोती. अरिवर्कमधले मोती आहेत 2 mm आणि याला जर तुमच्याकडे गोल्डन काठ असतील तर तुम्ही गोल्डन मणी लावले तरी चालतील. माझ्याकडे इथे मोती कलरचे काठ होते, थोडंसं गोल्डन शेड नाही आहे, हा कॉपर शेड होता, तर त्याला मोती सूट होतो आहे छान, म्हणून मी जे आपले हाफ सर्कलमधले जे कॉर्नर्स होते त्यामध्ये छान असे मोती लावून घेतले आणि मोती लावल्यानंतर हा पॅटर्न अजून छान उठून दिसतो आहे. परत जो हाफ सर्कल आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टोन जरी चिटकवले ना तरीसुद्धा ते खूप छान दिसतं. नक्की ट्राय करा अशी बाही आणि कशी झाली हे मला सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर असेच छान छान नवीन डिझाईन पॅटर्न व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून लवकरात लवकर माझा येणारा व्हिडिओ तुम्ही पाहू शकणार आहात. चला मग भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत.